नीरज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी किंवा सीटीईटी याकरिता ही जी परीक्षा आहे ही उत्तीर्ण होण्यास जे शिक्षक आहेत या शिक्षकांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आदिवासी विभागाअंतर्गत प्राथमिक शिक्षकांना दिलासा देण्यात आलेला आहे, अशी ही लोकसत्ताची बातमी होती। मग कोणत्या शिक्षकांना हा दिलासा मिळाला आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। आपण व्हिडिओ संपूर्ण बघा। पहिल्यांदा जर व्हिडिओला बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत किंवा येणारी जी माहिती आहे आपल्याला याच पद्धतीने अपडेट मिळत राहील। शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यास मुदतवाढ। आदिवासी विभागांतर्गत प्राथमिक शिक्षकांना दिलासा। जे प्राथमिक शिक्षक होते, जे विशेष भरती आदिवासी विभागाअंतर्गत 2018 मध्ये राबवण्यात आलेली जी विशेष भरती होती, या विशेष भरतीमध्ये जे विद्यार्थी शिक्षक लागले होते या विद्यार्थ्यांकडे सीटीईटी किंवा टीईटी कोणतीही पात्रता नव्हती, तरी पण या विद्यार्थ्यांना रुजू करण्यात आलेले होतं। पण या विद्यार्थ्यांना काही अटी होत्या, ज्या शर्ती होत्या की 2 वर्षामध्ये तुम्हाला सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून द्यायचा आहे। परंतु कोविड काळ आणि इतर जे कोरोनाचा जो काळ आहे यामुळे विद्यार्थी कोणतीही परीक्षा झालेली नव्हती, याकरिता हे पास होऊ शकले नाहीत किंवा परीक्षा देऊ शकले नाहीत। म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना एक्सटेंड म्हणून दिलासा म्हणून त्यांनी पुन्हा 2 वर्ष वाढवून दिलेले आहेत। या संदर्भातील ही लोकसत्ताची बातमी आहे। आपण बघू या बातमीमध्ये काय आहे। तर आदिवासी विभागांतर्गत 2018 मध्ये राबवण्यात आलेल्या विशेष भरती प्रक्रियेमध्ये नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्षाची संधी मिळणार आहे। मुदतवाढीनंतरही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहे। लक्षात घ्यायचं आहे, जे शिक्षक लागलेले आहे सीटीईटी किंवा टीईटी पास नाहीत यांना 2 वर्ष पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे। आणि जर हे 2 वर्षात जर सीटीईटी किंवा टीईटी पास होऊ शकले नाही तर त्यांची सेवा जी आहे ती समाप्त करण्यात येणार आहे। आदिवासी विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। आदिवासी विभागाच्या अखत्यारीतील आश्रमशाळा दुर्गम किंवा अतिदुर्गम डोंगराळ भागात आहेत। या शाळेतील शिक्षकेतर पदे रिक्त होती। विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही पदे स्थानिक उमेदवारांमधून तासिका किंवा रोजंदारी तत्वावर भरण्यात आली होती। मात्र आश्रमशाळांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेचे 2018 मध्ये मान्यतेने विशेष भरती करण्यात आली। 2018 मध्ये या भरती प्रक्रियेतून आधीच शासकीय आश्रमशाळेमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त काळ तासिका तत्वावर शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांनी प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्यास त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 3 वर्षाची मुदत देण्यात आली होती। हे जे विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांना यासाठी दिलं होतं की विद्यार्थ्यांचं डोंगराळ भागात असल्यामुळे तिथल्या स्थानिक विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ शकत होता आणि इतर विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू व्हायला तयार नव्हते आणि त्या स्थानिक विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सीटीईटी किंवा टीईटी पास होण्यासाठी मुदत दिलेली होती। परंतु हे विद्यार्थी काही पास होऊ शकले नाही किंवा हे शिक्षक पास होऊ शकले नाही। अशा विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील ही बातमी आहे। जुलै ऑगस्ट 2022 मध्ये संपुष्टात आली। मात्र जे यांना 3 वर्ष देण्यात आले होते हे जुलै ऑगस्ट 2022 मध्ये याची मुदत संपली होती। मात्र राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 ते 2022 या कालावधीमध्ये केवळ 2 वेळा शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती। पण शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी निवड झालेल्या शिक्षकांना पुरेशी संधी मिळाली नाही। हे जे शिक्षक रुजू झाले होते यांना काही पुरेशी संधी मिळाली नाही। त्यामुळे शासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे की तुम्हाला आता पुन्हा आम्ही 2 वर्ष वाढवून देतो आहे। जर तुम्ही या 2 वर्षामध्ये जर सीटीईटी किंवा टीईटी पास झाले नाही तर तुमच्या जे सेवा आहेत, जे स्थानिक विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत यांच्या सेवा समाप्त करण्यात येईल। या पार्श्वभूमीवर विशेष भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या संबंधित शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे। तसं परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। आपल्यापैकी जे सीटीईटी किंवा टीईटी पास नाही आहे स्थानिक विद्यार्थी आहेत त्या सर्व स्थानिक विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे की तुम्हाला पुन्हा सीटीईटी आणि टीईटी पास होण्यासाठी 2 वर्ष दिलेले आहे, मुदतवाढ दिलेली आहे। आणि आपण अभ्यास करा आणि नक्कीच ते पास व्हा, कारण आपण जर पास झाले नाही तर आपली सेवा समाप्त होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो, जे रुजू झालेले आहेत त्यांच्याकरिता हा व्हिडिओ बनवला होता। आपल्याला ही माहिती कशी वाटली
हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.